तर हे सगळ्यात आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं 33-34 नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हते. आता 33-34 नमुने हे पुरावा म्हणून पाहावं लावावं याच्यासाठी अधिसूचनामध्ये नियम आपण केलेला आहे. ते पण उद्यापासून ते पण मला वाटते लागू होईल. एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का ते काय म्हणतंय त्र्यंबकेश्वर असेल, राक्षस भवन असेल, अधिक काय देवीच्या साथीत काही आडनाव आणि कुंभी काही इतरही जातीचे सापडलेले आहे. हैदराबाद हाऊसमध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं आकडेवारी आहे, पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे. त्याची पाहणी आता जोरात त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल. आणि आता 2 अधिसूचना 3 अधिसूचना आपण काढतोय. सगळे सोयरेची जुन्या पुराव्याची जे 33-34 घेतली नव्हती त्याची अधिसूचना निघाली, ते लागू होणार. आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्रह धरला, जरांगे पाटील साहेबांची प्रामुख्याने मागणी होती का त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन, भटाकडे असलेली माहिती, पोलीस पाटलाकडे असलेली माहिती, गाव स्तरावर असलेली माहिती किंवा तुमची लसीकरण देवीची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहीत धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून. तर त्याची अधिसूचना 1 ते 2 दिवसात निघणार आहे. म्हणजे आपण बऱ्यापैकी आता 2 अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू. आता प्रशासनातल्या काही थोड्या काय झालं, काम झालं पण ते बाहेर आलं नाही. म्हणजे आता इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. काय झालं, एखादी वंशवाढ जर आपण पाहिली तर हा रामोजी का राघोजी आहे, तर ह्या राघोजीचं आडनावच नाही आहे नोंदमध्ये. त्याचं आडनाव शोधावं लागतं, त्याचं वंशज शोधावं लागतं आणि मग आपल्याला समोर थोडं किचकट आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आता आपण नवीन टीम कामाला लावतोय. म्हणजे शासनाकडे लगेच प्रस्ताव, त्याचा अर्थ, त्याच्या खर्चा सहित ते सगळी टीम पाहून ते वंशवाढ झाली का मग आपल्याला लगेच त्याचा व्यापकता त्याच्यामध्ये येईल. असं एकंदरीत जे कुंभी आहे ते सुटू नये हा प्रयत्न नक्की मला वाटते होईल. ते कसं आहे, आता तुम्हाला माझं काय मत आहे का ते अजून पूर्ण झालेलं नाही. तर तुम्ही एक लक्षात घ्या का ही अधिसूचना जिथपर्यंत आम्ही जरांगे पाटील साहेबाकडे दाखवत नाही, लक्षात घ्या, ते दाखवल्यानंतर त्याच्यात काय दुरस्त्या काय करायच्या ते आताच आम्ही नाही दाखवू शकत. जिथपर्यंत जरांगे पाटील साहेब ते पाहत नाही, पाहिल्यानंतर ते त्याच्यावर अभिप्राय काय देतं आणि त्यांनी जर तिथंच अभिप्राय काही दिलं तर आम्ही तुम्हाला नक्की ते दाखवू. पण आता अधिसूचना त्यांच्याशिवाय आपल्याला दाखवता येणार नाही. आतापर्यंत जी चर्चा झाली तोपर्यंत सगळी सोयऱ्याची व्याख्या तुम्ही काय गृहीत धरली? अहो अर्धा तास तर तुम्ही थोडं थांबा ना, एवढी काय घाई आहे? तुम्ही सांगा हा मान जरांगे पाटलांचा आहे, त्यांनी एवढं मेहनत घेतली, एवढे सगळे कष्ट केले, त्यांना न दाखवता आम्ही तुम्हाला दाखवलं तर ते योग्य होणार नाही. हा प्रश्न त्यांचा आहे. मी काही मुंबईला जाऊ नये किंवा 20 तारखेला आंदोलन करू नये याच्यासाठी आलो नाही आहे. माझी भूमिका आंदोलकासह एक सहकारी म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून आहे. त्यांनी आमचं काम आहे प्रामाणिकपणे कुठलाही समाज असू द्या त्याचं समाधान होणं हे सरकारचं काम असतं आणि ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याची एक भूमिका एक कार्यकर्ता म्हणून आम्ही, मध्यस्थही म्हणता येणार नाही, एक कार्यकर्ता म्हणून आपण भूमिका घेतोय. आता जे काही आम्ही याच्यात 4-4 घंटे रात्रभर जाग हे करून आपण हे सगळं निर्माण सगळ्या गोष्टी, काल आम्ही एका शब्दावर आम्ही भांडलो, CM साहेब स्वतः त्याच्यावर सकारात्मक रीतीनं कसं करता येईल हे सगळा प्रयत्न त्यांनी खरं तर अतिशय 4 घंटे, त्यांचं पहिलं फ्लाईट चुकलं, दुसरं चुकलं आणि तिसऱ्या फ्लाईटनं ते गेले वाटतं, मला असं वाटतं एकंदरीत. तर हे सगळं करून तो आपण सगळं तयार केलेलं आहे. आता आम्ही तयार केलेलं हे जरांगे साहेबांना त्यांच्या भूमिकेतून, कारण आखरी समाज महत्त्वाचा आहे आणि समाजाशिवायही त्यांनी समाजाचं ज्याच्यात भलं होईल तेच त्यांनी करावं. आम्ही आमचं भलंही त्याच्या हा विषय नाही. त्यांनी त्यांच्या भूमिकेतून त्यांच्या याच्यातून त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि त्याच्यात जर आम्ही आणलेलं कागद, आम्ही आणलेली घेतलेला विषय हा जर समाजासाठी पोषक असेल तर तो ते निर्णय घेईल ना. तो निर्णय आम्ही कसा घेणार आहे?